नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काजल सकाळी सकाळी संगीताला आई आई असं मोठमोठ्याने आवाज देत असते. तेव्हा संगीता किचनमधून येते आणि काजलला म्हणते, का ओरडतेस मोठमोठ्याने? जावई बापू उठतील ना. काजल संगीताला म्हणते, मला शॅम्पू दे, माझा बाथरूममधला शॅम्पू संपला आहे, मी खूप तेल चोपडून ठेवलं आहे. तेव्हा संगीता म्हणते, तुला आता धुवायचे आहे का? तुझं केस धुणं म्हणजे 4 म्हशींना अंघोळ घालण्यासारखं आहे. तेव्हा संगीता काजलला म्हणते की तू आज केस धुवू नको, उद्या धुई. जावई बापू उठले तर त्यांना अंघोळ करायला बाथरूम लागेल. तेव्हा काजल म्हणते, ते मला काही सांगू नको बरं का आई. काजल संगीताला म्हणते की आई, मी केस धुतल्याशिवाय बाहेर जात नाही. तुला माहिती आहे ना, मी तेल चोपडून चोपडून लावलं आहे. माझी कॅप तेलकट झाली म्हणजे काय? तुला माहिती आहे ना, मी कॅप घातल्याशिवाय बाहेर जात नाही. मग मी कशी बाहेर जाणार केस नाही धुतले तर? मला काही सांगू नको. मी चालले बाथरूममध्ये. मला लवकर शॅम्पू आणून दे. काजल तिथून निघून जाते आणि संगीता तिला मोठमोठ्याने काजू काजू असा आवाज देत असते. संगीताच्या आवाजाने अद्वैतला जाग येते. अद्वैत म्हणतो, केवढी ती किरकिर, केवढा तो आवाज, घर आहे की भाजी मंडई? चांदेकरांच्या घरात रजनी, आबा, रोहिणी नाश्ता करायला टेबलवर बसलेले असतात. तेव्हा आबा रजनीला विचारतात की सरोज आज नाश्ता करायला नाही आली का? तेव्हा रजनी सांगते की त्या उठल्या पण नाही, त्या खोलीच्या बाहेर पण आल्यात नाही. त्यांनी चहा कॉफी पण घेतलं नाही, रात्रीसुद्धा व्यवस्थित जेवण केलेलं नाही. तिने मध्येच बोलते आणि म्हणते, सरोज वहिनीचं नेहमीच असं असतं, कसला राग कशावर काढेल काही सांगता येत नाही तिचं. हा आबा म्हणतात, राग कसला राग? रोहिणी म्हणते, मनाविरुद्ध का होईना मुलाचं लग्न झालंय ना, जरा समजून घ्यायचं, नुसता राग राग करत असते. तेव्हा आबा रजनीला म्हणतात, सरोजचा नाश्ता मी घेऊन जातो. तेव्हा रजनी म्हणते, नको आबा, मी घेऊन जाते, तुम्ही नाश्ता करून घ्या. तेव्हा आबा म्हणतात, नको म्हटलं ना, मी जातो. आबा अंजूला म्हणतात की नाश्ता भर आणि माझ्याकडे दे. आबा नाश्ता घेऊन सरोजकडे जातात. दुसरीकडे खरेंच्या घरात अद्वैत बाहेर येतो आणि म्हणतो, काय चाललं, कसला हा आरडाओरडा? अद्वैत बाहेर आल्यामुळे संगीता गडबडून जाते अद्वैत सोबत बोलायला आणि अद्वैतला म्हणते, जावई बापू तुम्ही हे करून घ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे म्हणजे काय? तेव्हा ती म्हणते, तुम्ही दात घासून घ्या, तोपर्यंत मी तुम्हाला पोहे बनवते नाश्त्यामध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी पोहे खात नाही. संगीता म्हणते, नाही तर मग उपमा बनवते किंवा गुळाचा सांजा बनवते. अद्वैत म्हणतो, मी यातलं काही खात नाही. तेव्हा संगीता म्हणते, मग मी तुमच्यासाठी थालीपीठं बनवते, माझ्या हातची थालीपीठं एक नंबर होतात. दिनकरला म्हणते, हो की नाही हो? तेव्हा अद्वैत म्हणतो की सॉरी, पण मी यातलं काही खात नाही, मला सकाळी सकाळी हेल्दी आणि फुल फिलिंग नाश्ता लागतो. आता म्हणते, फुल फिलित? तेव्हा ती दिनकरला म्हणते, जाओ बाजारातून घेऊन या फुलफिलीत. तेव्हा कला म्हणते की नाही अगं आई, तसं नसतं, फुल फिलिंग म्हणजे पोट भरून. तेव्हा कला म्हणते, असे चोचले पोट भरलेल्या लोकांनाच असतात. तेव्हा कला संगीताला म्हणते, आई इथे लोकांना खायला मिळत नाही आणि काही लोकांना हॉटेलसारखे ऑप्शन हवे असतात दररोज. तेव्हा अद्वैत म्हणतो, काही नकोय मला, तसंही मी शावर घेतल्याशिवाय काही खात नाही, नंतर बोलूयात आपण. तेव्हा दिनकर म्हणतो की आपल्याकडे शावर नाहीये. तेव्हा कला म्हणते की बाबा, शावर म्हणजे तो आंघोळ करून खातो. तेव्हा संगीता म्हणते, काजल गेलेली आहे बाथरूममध्ये. तेव्हा अद्वैत म्हणतो की ती आली की मग मी जातो. आणि संगीता म्हणते, तिची अंघोळ म्हणजे एखाद्याने पन्हाळ्याला जाऊन परत यावं. अद्वैत म्हणतो, म्हणजे? अद्वैत म्हणतो की नक्की किती वेळ लागणार आहे? तेव्हा संगीता म्हणते की 2 तास. तेव्हा अद्वैत आश्चर्य घेऊन म्हणतो, 2 तास? तेव्हा संगीता म्हणते, कमीत कमी 2 तास. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुमच्या घरात दुसरं बाथरूम असेल ना? तेव्हा कला म्हणते, हो आहे ना, चल मी तुला दाखवते दुसरं बाथरूम. तेव्हा संगीता कलाला म्हणते, अगं दुसरं बाथरूम कुठे? तेव्हा संगीता म्हणते, आई तू थांब, मी दाखवते त्याला दुसरं बाथरूम. अद्वैतला म्हणते, चल अद्वैत. अद्वैतला घेऊन ती बाहेर येते आणि विहिरीपाशी उभा करते आणि म्हणते, घे तू आता आंघोळ करून. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी तुला तुमच्या घरातलं पाण्याचं उगमस्थान नव्हतं विचारलं, तुला मी बाथरूम विचारलं होतं. तेव्हा अद्वैतला कला म्हणते की कर की मग इथेच आंघोळ.
उशीर होणार होता म्हणून मी तुला इथे आणलं. हेच आहे आमचं दुसरं बाथरूम. त्यामुळे तू कर की इथे अंघोळ. थांब मी तुला पाणी देते. तेव्हा अद्वैत म्हणतो, मी अशी उघड्यावर अंघोळ कसं काय करणार आहे इथे? अद्वैतला म्हणते, मूळ म्हणजे इथे चारी बाजूनं भिंती आहे आणि इथे आडोसा देखील आहे. त्यामुळे तू इथेच अंघोळ कर आणि कोणालाही इंटरेस्ट नाही इथे कोण अंघोळ करतंय बघायला. मला अद्वैतला म्हणते, तुला लवकर अंघोळ लागते. अंघोळ तू हेल्दी आणि फुलफिलिंग नाश्ता करत नाही. त्यामुळे माझ्याकडे एकच पर्याय होता. त्यामुळे मी तुला इथे आणले. तेव्हा कला त्याला म्हणते, आता तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे. तुला करायची असेल तर कर इथे अंघोळ. अद्वैत म्हणतो, अशी कशी उघड्यावर अंघोळ करणार? तेव्हा दिनकर कलाला म्हणतो, कले तू हे काय करते? त्यांना का इथे अंघोळ करायला सांगते? कला दिनकरला म्हणते, काय हरकत आहे बाबा? अद्वैत पुढे बादली ठेवते आणि अद्वैतला म्हणते, अद्वैत यात गरम पाणी आहे, तू खुशाल आंघोळ कर. आणि आई बाबा चला तुम्ही आत. आणि ते तिथून निघून जातात आणि अद्वैत म्हणतो, काय चाललंय हे? कोण आहे मी? अद्वैत चांदेकर, खूप बेकार अवस्था झाली तुझी. असं स्वतःशीच बोलत असतो. अंघोळीला सुरुवात करतो आणि बादलीत हात घालतो. त्याला चटका बसतो आणि तो मोठ्याने ओरडतो, मला थंड पाणी हवं आहे यात मिक्स करायला. तेव्हा कला येते आणि त्याला विहिरीतून पाणी काढून देते. हे गार पाणी कर आता अंघोळ आणि तिथून निघून जाते. दुसरीकडे सरोज बाहेर जायला निघाली असते. तितक्यात आबा सरोजला नाश्ता घेऊन जातात आणि आबा सरोजला म्हणतात, सरोज कुठे चालली आहेस तू? तेव्हा सरोज म्हणते, आबा मी बाहेर जाऊन येते. तेव्हा आबा म्हणतात, पेढीवर चाललीत का? तेव्हा सरोज म्हणते, नाही आबा मी खरंच बाहेर जाऊन येते. मी खऱ्यांच्या घरी चालले आबा. माझ्या पोराचे तिथे काय हाल होत असेल मला कल्पनासुद्धा करवत नाहीये. मी अद्वैतला आणायला चालले आहे. तेव्हा सरोजला आबा म्हणतात, सरोज एवढं ताणू नको. तो स्वतःहून गेलाय ना तिकडे, त्यामुळे घेऊन दे की त्याला अनुभव. तेव्हा सरोज आबाला म्हणते, आबा मी मुद्दामून करत नाहीये. जेव्हापासून मी ह्या घरात लग्न करून आले तेव्हापासून एकही गोष्ट माझ्या मनासारखी घडलेली नाहीये. मला कधी असं बिझनेस वुमन होऊन जगायचं नव्हतं. मला संसार करायचा होता. पण लग्न झाल्यानंतर तुमच्या मुलांनी सांगितले की मला संसारात रस नाहीये. मध्ये रस नाहीये. मला फक्त माझी कला जोपासायची आहे. पण आबा माझं इतक्या वर्षांचं अपुरं राहिलेलं स्वप्न मी अद्वैतच्या संसारात बघत होते. त्याचा संसार सुखाचा असंच वाटत होतं मला. तेव्हा आबा सरोजला म्हणतात, कोणत्या तोंडानं सांगू, समजून घे म्हणून तुला सारं समजतं मला, पण काय करणार? तेव्हा सरोज आबांना म्हणते, सॉरी आबा मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. मला कितीही त्रास झाला ना तरी मला अद्वैतला सुखात बघायचं आहे. सरोज आबांना म्हणते, आबा मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्ही मला त्या मुलीला स्वीकार असं म्हणू नका. कारण ह्या जन्मात तरी ते मला शक्य नाहीये. दुसरीकडे अद्वैत आंघोळ करत असतो. साऱ्या अंगाला साबण लावून फेस केलेला असतो. हे कला बघते आणि तिथे येते आणि तिथून पाण्याची बादली बाजूला उचलून ठेवते. अद्वैत पाणी घ्यायला जातो तर त्याला बादली सापडत नाही. तो तेव्हा तो म्हणतो, इथली बादली कुठे गेली? काय नॉनसेन्स आहे हा? आणि कला त्याला हसत असते. तेवढ्यात तिथे संगीता येते आणि कलाला म्हणते, काय करते कला हे तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की अच्छा त्या अति आगाऊचं काम आहे तर. तेव्हा संगीता, थांबा जावई बापू मी तुम्हाला पाणी देते आणि अद्वैतला पाणी देते आंघोळीसाठी. दुसरीकडे आबा देखील हॉलमध्ये येतात आणि अंजूला म्हणतात, माझा सुद्धा नाश्ता रूममध्ये घेऊन ये. तेव्हा रजनी विचारते, आबा खाल्ला का त्यांनी नाश्ता? तेव्हा आबा म्हणतात, नाही अजून राग शांत झाला की खाईल, मी समजावून सांगितलं तिला. तेव्हा रोहिणी म्हणते, मलाही ब्रेकफास्ट नकोय. तेव्हा रजनी म्हणते, वंश तुम्ही आत्ता तर म्हणलाय मला हवा आहे नाश्ता. रोहिणी म्हणते, हा पण मला आता नकोय नाश्ता. आबा तिथून निघून जायला निघतात आणि लगेच रोहिणी म्हणते, वा आबा तुमची मुलगी नाश्ता करणार नाहीये तरी तुम्ही निघून चाललात आणि सरोज वहिनी नाश्ता करत नाही म्हणून तिला स्वतः घेऊन गेले नाश्ता तिथे. म्हणजे तुम्हाला माझी किती किंमत आहे हे कळलं मला. तेव्हा आबा रोहिणीला म्हणतात की आजपर्यंत मी तुला ह्या घरात काही कमी पडू दिलं नाही आणि इथून पुढे कधी कमी पडणार नाहीये आणि तुला काही कमी पडलं तर तू ते मिळवून घेतेसच. मग हा तमाशा कशापायी करते गरज नसताना? सरोजना कालपासून काही खाल्लं नाही त्यामुळे मी तिला बघायला गेलतो. तुला एवढं
सगळ्यांना स्वतःभोवती फिरवण्याची सवय सोड रोहिणी. आबा रोहिणीवर रागावतात. दुसरीकडे नैना राहुलला फोन करते आणि राहुल तो फोन उचलत नाही म्हणून नैना राहुलने फोन उचलल्यानंतर राहुलला म्हणते का फोन उचलत नाही. तेव्हा राहुल म्हणतो की आजूबाजूला कोणी असतं त्यामुळे मी फोन उचलत नाही. तेव्हा नैना म्हणते की मला काही फरक पडत नाही कोणी काय म्हणतं काय नाही याचा. तेव्हा नैना राहुलला म्हणते जेव्हा तुझ्या मम्मानी फोन उचलला तेव्हा मी त्यांना सगळं खरं खरं सांगू शकत होते आणि मी सांगितलं नाही म्हणजे बिकॉज आय ट्रस्ट यू. पण मला ज्या क्षणी असं वाटेल ना तू मला फसवतोय त्या क्षणी मी सगळ्यांना खरं खरं सांगेल. पुढील भागात आपण पाहणार आहोत की अद्वैत नैनाची रूम चेक करत असतो आणि त्याला नैनाचा तिथे फोन सापडतो आणि तो म्हणतो नैना एक वेळेस उपाशी राहू शकते पण तिच्या मोबाईल शिवाय राहू शकत नाही. तिचा मोबाईल इथे आहे म्हणजे याचा अर्थ ती सुद्धा इथेच आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत की नैना अद्वैतला सापडते आणि अद्वैत कलाला दोष देतो. कला शोधून काढणार का खरा कहाणीचा सूत्रधार. पुढील भागाच्या डेली अपडेटसाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.